बॉम्बस्फोटाची सुनावणी लवकर झाली पाहिजे या संदर्भात अमित शहांची भेट घेणार अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। तर खासदारकीपर्यंत पोहोचलेल्या निकम यांनी आपल्या यशाचं श्रेय हे पत्नीला दिलंय। यशात पत्नीचा वाटा मोठा आहे असं ते म्हणाले। खासदार उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। खासदार उज्ज्वल निकम जी आपल्या सोबत आहेत। निकम साहेब, आम्ही यापूर्वी अनेक खासदार पाहिलेले, परंतु कायद्याचं ज्ञान असणं, कारण हे ज्येष्ठांचं सभागृह आहे, त्यामुळे इथे प्रत्येक विषयावर सखोल चिंतन केलं जातं। तुम्ही काल मराठीमधून शपथ घेतलेली आहे, पहिला सभागृहामध्ये जाण्याचा तुमचा अनुभव सांगा। कोर्टामधला 4 भिंतीचा आम्ही अनुभव पाहिलेला आहे, आता सभागृहामधला जाण्याचा अनुभव। लोकांच्या न्याय मंदिरातला तो अनुभव आहे। कारण असं आहे की सभागृह लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, हे एक या देशाचं सर्वोच्च असं स्थान आहे की जेथे कायदे बनवले जातात, जनतेच्या हिताकरता कायदे पारित होतात, आणि म्हणून याच्याबद्दलचा मला एक वेगळा आकर्षण तर होतच। परंतु काल मला जो अनुभव आला हा अतिशय सुखद असा अनुभव होता की शपथ घेतल्यानंतर राज्यसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी माझा चेहरा म्हणा, माझं नाव परिचित असल्यामुळे जो अभिनंदनाचा वर्षाव केला, त्याच्यामुळे निश्चित माझ्यावर असलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव मला झाली। आणि महाराष्ट्रीयन जनता, भारतीय जनता जे माझ्याकडून अपेक्षित करतात ते कार्य मी तडीस नेण्याची शक्ती मला परमेश्वराला द्यावी, हीच माझी प्रार्थना देवाजवळ आहे। मराठीत तुम्ही काल शपथ घेतली, मराठीत शपथ घेण्याचं का ठरवलंय किंवा काय विचार? मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि ज्या वेळेला मला सांगण्यात आलं की तुम्ही कोणत्याही भाषेत शपथ घेऊ शकतात, तर निश्चितपणे मला माझ्या मातृभाषेतून, मराठीतून शपथ घ्यावीशी वाटली आणि त्याप्रमाणे मी ती घेतली पण। सर, यापूर्वी कधी तुम्ही सभागृहामध्ये म्हणजे संसदेमध्ये गेला होतात का? आणि काल गेल्यानंतर, कारण आम्ही पाहिलेला आहे तो व्हिडिओ की तुम्ही जेव्हा शपथ घ्यायला जात होता, असं वाटत नव्हतं की कोणीतरी नवीन खासदार चाललेला आहे। वावर जो होता तुमचा तो सहज होता। वकिलाचं तेच वैशिष्ट्य असतं। अच्छा। कारण खटल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मी प्रत्येक जिल्ह्यात गेलेलो आहे। प्रत्येक जिल्ह्यात मी सुरुवातीलाच नवीन अस्तित्व वाचतो, परंतु आत्मविश्वास हा हवा जो आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांकडे आहे, गृहमंत्र्यांकडे आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आहे। आत्मविश्वास हा माणसाला नेहमीच कोणत्याही अपरिचित क्षेत्रामध्ये वावरताना कुठेही आपण परके आहोत, एकटे पडलो आहोत अशी जाणीव कधी करून देत नाही। बिलकुल। तर हे होते उज्ज्वल निकम, आणि कसं कायदेशीर याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, सुधार करणं गरजेचं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, NDTV दिल्ली।